नरेश मोकाशी बऱ्याचशा नवी मुंबईच्या खेळाडूंना संधी वारंवार देतात असे गावठी विजय असो, रविकांत म्हात्रे, अनिल भार्गव म्हात्रे असे 51 सरस खेळाडू, जगदीश मडवी, जगदीश म्हात्रे मुनकोडे असे 5 खेळाडू मात्र या मुकाबला विटावाकडून खेळताना सातत्याने पाहायला मिळायचं. द ग्रेट क्रिकेटर नरेश मोकाशी 7 भाऊ या मुकाबला विटावाकडून खेळायचं. खाली त्याच्यानंतर अमल्या, उंच पेरा ऑलराऊंडर, बटल्या बीजा, एक अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज त्या मुकाबला विटावाकडून खेळताना पण सातत्याने पाहिले. चला मॅच कडे बोलूया. करण हा गोलंदाज येतोय बिटाबाई एलिमेंट कडून. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवरचे षटक टाकण्यासाठी लेट्स स्टार्ट टू गेम असा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवताना अंपायरच्या रूपामध्ये कुशल सरसोळे संघाचा हा कर्णधार भूमिकेमध्ये या शेवटच्या मॅच मध्ये अंपायरची भूमिकामध्ये निभावताना करण येतो. पहिला चेंडू तुषार या फलंदाजासाठी पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी वाईट पाहिली, त्याच्यानंतर साला दिशा दिली कव्हर पॉइंटच्या दिशेने. लाजबाब फटकाने तुषारने मात्र खातं खोललं संघाचं आणि स्वतःचं. भरकन करून चेंडू सीमापार 4 धाब्यांसाठी. द गुड स्टार्ट. गोलंदाजी मात्र जबरदस्त अफलातून गोलंदाजी टाकायचा याच मुकाबला विटावाकडून. 4 ने हात खुले मात्र केले. इरादा स्पष्ट केला पहिल्या जण. जंगी स्वागत केले करणचं. तुषार पाटील आणि त्याच्या जोडीला गिरीश सावंत. नॉन स्ट्रायकिंगला गिरीश सावंत. करण येतो पुढला चेंडू घेऊन राईट आर्म उर्दू विकेट. बॅटची थिक एज लागल्यानंतर चेंडू मात्र गेला होता स्लिपच्या तिने. विकेट कीपर आणि फर्स्ट लाईन मध्ये चकून गेला चेंडू सरळ गोशी क्षेत्रामध्ये 1 धाब्यासाठी. 1 धाव मात्र खात्यात जमा होईल तुषार पाटील या फलंदाजाकडे. खात्यात जमा होईल. 5 वर जातो तुषार. ऑफस्टंपला पिचिंग झाला आहे त्यामध्ये थोडा मध्ये दिशेपासून भरकटला होता गोलंदाज करण. ती दिशा ओळखली आणि सरळ 2 हात फैलावून कॉमेंट्री बॉक्स अर्थातच समालोचक कक्षात बाजूला बसलेला जो गुणलेखक आहे त्याच्याकडे इशारा केला वाईट बॉलचा. एक्स्ट्रा धाव मिळेल धावफलकामध्ये. 9-7 दिवा. धावसंख्या जातोय 6 वर. 6 बिनगडी बाद. गुड स्टार्ट. 9-7 दिवा. राईट हँड उर्दू विकेट. ग्रेट शॉट यार. सरळ रेषेमध्ये आला आणि त्याला फेकून दिले. 1 बाउन्स क्रॉस द बाउंड्री. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या वरून 1 बाउन्स टप्पा बॅट मधून आला. मिडल ऑफ द बॅट तुषार पाटीलच्या. 4 रन. दाखवला पण नजाक होती ती. बॅट लिप पॅनासारखी होती प्रॉपरली जस्ट बिहाइंड द बॉडी आणि सरळ रेषेमध्ये येताना कडक शॉट बॅट मधून तुषार. लवली बॅटिंग यार. द गुड बॅटिंग राधाकृष्ण. ओ हो जो खेळ अधुरा राहिला होता पाहता आला नव्हता भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर केळणे राधाकृष्ण बंडू केळणीचा त्याच्यामध्ये स्क्वेअर लेगला. यावेळेला प्रॉपर टायमिंग मध्ये व्हॉट अ लवली बॅटिंग यार. ते 2 स्क्वेअर लेगला हुक केले होते त्याने मात्र दाद दिली होती प्रेक्षकांनी तुषारला. भूमिपुत्र मैदान फायनल मध्ये काय रंगला होता फायनलचा तो सामना. अगली कोहली प्रीमियर लीग शेवटच्या चेंडू मध्ये त्याचा खरा हिरो होता हा तुषार पाटील. व्हॉट अ लवली डीप स्क्वेअरच्या वरून मारलेल्या अंधुक वातावरणामध्ये इथे षटकार येते. धावसंख्येला आकार 16 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तडाखा आलाय. हो 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 इथे मात्र थोडा विजेच्या ताऱ्याला लागल्यानंतर चेंडू आत येतो काय पण नशिबाने मात्र बहादूर फलंदाज तुषार पाटीलला साथ दिली. हिम्मते मर्दा तो मदत एक होता. दॅट इज अ लवली बॅटिंग तुषार. 4-1 4-6 4 भयानक हल्ला करण वरती. मॅन्डेटरच्या पहिल्याच ओव्हर मध्ये धावा चोपल्या या फलंदाजाने. विस्फोटक फलंदाजाने तब्बल 20. 5 चेंडू मध्ये 20 धावा तब्बल. दॅट इज अ अट्रॅक्टिंग बॅटिंग. विस्फोटक फलंदाज 9-7 दिवाकडून तुषार पाटील. ग्रेट शॉट यार. ही खरं माधुर्य दाखवलं. नजाकत होती सौंदर्य होती या फटक्यामध्ये. सुंदरता होती आणि त्यामध्ये 1 धाव जरूर मिळत आहे. मोठा षटक मिळाला. ओव्हर मिळाला 9-7 दिवस. त्याचं खरं कारण होतं
खांदे खुले केले. इरादा स्पष्ट करताना जोरदार हमला बोल बोलला करणच्या पहिल्या मॅन्डेमोरच्या षटकामध्ये. तब्बल धावा चोपल्या 21 बिनगडी बाद. कडक स्थितीमध्ये नवसाती दिवा. 21 नो विकेट. बरंचसं वर्ष कारकिर्दी नरेश मोकास यांचे हा संघ सातत्याने 30 वर्ष धुमाकूळ घालवतात. नवी मुंबई नाही तर भिवंडी कालेर कसेली पूर्णपणे महाराष्ट्रभर चर्चा असायची नरेश मोकाचा मुकाबला या विटाबे संघाची. इथे मात्र थोडी खराब सुरुवात येते त्यांच्या वारसदारांची. अर्थातच करणने थोडं मात्र निराशा केल्या. तब्बल 21 धावा खर्च करताना एकही मात्र विकेट घेता आला नाही पहिल्या ओव्हरमध्ये. चांगल्या स्थितीमध्ये आहे नवसाती दिवा. टॉस जिंकल्यानंतर चांगला सटीक निर्णय घेतलाय. बॅटिंग फर्स्ट आफ्टर द ऑन द टॉस. गोलंदाज विटाबा 11 कडून रितेश बागुल मॅन्डेटच्या दुसऱ्या ओव्हर मध्ये आपलं पहिलं षटक टाकण्यात आहे संघाकडून. दुसरं सुमित बाजूला. सुमित फ्लाइट दिलं. बाउन्सिंग अँड राईज द बॉल. दिशाहीन चेंडू यावेळी खराब चेंडू. धावसंख्या एक्स्ट्रा मिळते. एकने धावसंख्या मात्र नवसातीची वाढली गेली 22 वर. 22 धाबा तब्बल बिनगडी बाद. 6 चेंडूचा खेळ झाला. लेफ्ट हँड राईट आर्म उर्दू विकेट. ओहो इलिमिनेशन मध्ये फटका मात्र यावेळेला पहिला खेळताना चुकला गेला. सरळ रेषेमध्ये जरूर आलात आहे पण अवे फ्रॉम द बॉडी इनर घेतली आणि चेंडू मात्र अलगद शॉट डिसमिसल होताना ज्याची फलंदाजी बहरली होती. बट नॉट करवन टू लॉंग इनिंग. छोटीशी ताबडतोब खेळीचा हा सेबट जाताना मात्र आपला दणका दाखवला करणच्या विरुद्ध. मग तब्बल 21 धावा. इज बॅक इन पॅव्हिलियन. पहिला झटका नवसाती दिवा संघाला. तुषार पाटील इज गॉन. पहिल्या झटक्याला चांगली फलंदाजी भरते. 20 धावसंख्येवर मात्र परतला. एक षटकार आणि 3 चौकार लाजबाब आपल्या खेळीमध्ये सजवले आणि ती सजवही बारीचा म्हणता अंत केला. टॉपेत लागला इनर लेग टॉपेतला लागून गेला. चेंडू सरळ हवेमध्ये आणि तिथेच इनसाइड द सर्कल 30 ऍड मध्ये झेल छान टिपला. क्षेत्ररक्षक चैतन्य भोईर. नवी चैतन्य देईल. चैतन्य भोईर या विकेट कारण अतिशय महत्वपूर्ण होती विटाबा 11 साठी आणि तीच विकेट तुषारच्या रूपाने परतली 20 घेण्याचे डगआउट मध्ये. एक गडी बाद. धावसंख्या आहे 22 वर. 22 लॉस ऑफ द 1 विकेट. ग्रेट शॉट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला मात्र उडवून दिलं सरळ लॉंग आउटच्या वरून. यावेळेला दुसऱ्या एंड मधून इन्स्पायरेशन घेतलं. प्रेरणा घेतली गिरीशने आणि चेंडूला मात्र फेकलं लॉंग आउटच्या डोक्यावरून. षटकार. झपकन नवसाती दिवाची आजच्या लास्ट मॅच मध्ये खेळताना बिटाच्या 11 विरुद्ध 28 वर सोडून दिला. तर माहित होतं की अंपायर जे आहेत कुशल तटस्थ पंच आहेत अंपायरच्या रूपामध्ये आपण पाहतोय आणि त्याला साथ देताना दुसऱ्या एंडच्या स्क्वेअर लेगला योगेश जे समालोचक आणि अंपायरची भूमिका चोख बजावताना फुलटॉस होती. लो फुलटॉसचा फक्त फ्लिक केल्या हलक्या हाताने. मिड विकेटला तर दुर्वने एकदा पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याच्या विचारामध्ये होते दोन्ही फलंदाज. नवीन आला फलंदाज टक्या सचिन तेंडुलकर ऑफ द दिवा. द बेस्ट ऑलराउंडर ज्युनियर ऑलराउंडर ऑफ द नवी मुंबई. एक सिंगलने धावसंख्या 29 वरती जाते नवसाती दिवा. सेकंड इनिंग प्रोग्रेस. रितेश बागुल हा गोलंदाज आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं मॅन्डेटरी पॉवरचं दुसरं षटक टाकताना गोलंदाजाच्या मार्गावर राईट आर्म उर्दू विकेट टू टक्या. ओ हो स्तंभ जरूर केलाय. अपील केली. दाद मागितली. स्पष्ट नकार देताना अंपायरच्या रूपामध्ये योगेश कोळी. सेम ज्याप्रमाणे अमल्या विश्वनाथ अमल्या नावाने परिचित त्याचप्रमाणे ही शैली त्याप्रमाणे शैली बरोबर हुबेहूब बराच आदर्श पाडलाय यावेळेला अमल्याने या गोलंदाजी टाकताना रितेश बागुल वरती. 6 फूटच्या वर अमल्याची गोलंदाजीची सेम ऍक्शन मध्ये तेवढाच रन घेऊन पाहताना अक्षरशः मध्ये लेग ब्रेक ऑफ ब्रेक राईज करायचा त्या पंगे हा गोलंदाज टाकतोय.
सेम टू सेम त्याच ऍक्शन मध्ये अंमल्याच्या रितेश बागुल. पॉइंट लाईक क्षेत्ररक्षण, एक कव्हर पॉइंट, एक सिली मिड ऑन, सिली मिड ऑफ, डीप मिड विकेट अँड डीप स्क्वेअर लेग इज आउट ऑफ द 30 यार्ड सर्कल. फ्लाइट देताना इथे मग दिशा दिली, इथे चान्सेस फॉर द कॅचेस इन द मॅचेस सुटला गेला. यावेळी फलंदाज टक्क्याचा एक धाव काढल्यानंतर जसं फेकेल ते दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट केलं. 2 धावाने टक्क्या खातं करतो स्वतः. 2 धावाने नवसाती दिवा पुढे जाते 32 वरती. 2 ओव्हरचा खेळ संपायला अजून एक चेंडू मात्र टाकावा लागेल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हरचा रितेश बागुल हा गोलंदाज विटाबा एलिमेंट कडून. गोलंदाजी टाकताना सचिन तेंडुलकर ऑफ दिवा, चंद्रकांत पाटील टक्याला. हा चांगला फटका. जिथे क्षेत्ररक्षण काय डीप स्क्वेअरला चेंडू दणदण करत जातो सीमे रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार येतोय बॅट मधून टक्याच्या. 4 ने धावसंख्या मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पुढे जाताना 36 वर. कडक सरासरी 18 धावांच्या सरासरी धावा कुठल्या त्याचा खरं श्रेय जाईल पहिल्या ओव्हर मध्ये तुफान आलं होतं तुषार नावाचं. त्या तुफानामध्ये सरळ करणला तडाखा बसला. तब्बल 21 धावा या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात रितेशने, बागुलने 15. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 धावा चांगल्या स्थितीमध्ये, एक गडी बाद. नवसाती दिवा आजचा मॅच शेवटचा नवसाती कोलीवाडा आयोजनामध्ये. नको तो डॉक्टर नको. शहाण्णव धावा रमाई 11 कासर वडवलीने लावल्या विरोधात आराध्य जतीन 11 धारावरच्या. त्याच्यामध्ये 61 धावा, तब्बल अर्धशतक आपण पाहिलं झलकावताना आयुब शेखला. आणि तिथे बऱ्याच अंतराने मात्र बीट केलं होतं मोठ्या नवी मुंबईचा मोठा संघ अर्थात धारावे 11 आराध्य जतीन. क्रिकेट आहे, होऊ शकतं. आता आताच पाहिलं होतं गत वर्षीचा विजेता चॅम्पियन संघ गावदेव तळील होता. हीच तर अनसर्टनली आहे, अनिश्चित आहे. गेम ऑफ चान्स यालाच म्हणलं, यालाच कसमकश म्हटली जाते. गत वर्षी चॅम्पियन आपल्या पहिल्याच सामन्यामधून निरोप घेतोय या स्पर्धेमधून. ही कश्मकश असते. वेगळा दिवस, वेगळं मंच, वेगळं मैदान, वेगळं पिच आणि त्याच पिचवरती गावदेव तलवलीनं मात्र निरोप घेतला आपल्या पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होताना या स्पर्धेमधून. गोलंदाज येतो ओव्हर क्रमांक 3 वर उदय, आपलं पहिलं षटक टाकण्यासाठी, टाकण्यासाठी. शॉर्ट ऑफ लेनचा बॅक लेनचा चेंडू होता. टायमिंग नव्हतं प्रॉपर. चेंडूला दिशा दिली, मिड विकेटने दूरवरून क्षेत्ररक्षण येईल, फील करेल आरामात. गिरीशच्या खात्यात एक सिंगल जाईल. एक सिंगलने मात्र धावसंख्या नवसाती दिवाचा एक गड्याच्या मोबाईलने पोहोचते 37 धावसंख्येवर. 37 लॉस ऑफ द तुषार पाटील विकेट. नवसाती दिवा वॉन द टॉस, ई चूज द बॅट फर्स्ट. गोलंदाज उदय खारकर गोलंदाज मार्गावर विटाबा एलिमेंट कडून. फलंदाजी समोर आहे नवसाती दिवा संघाचा. आणि दिवा संघाचा हा हरपन मोल्ला खिलाडी सचिन तेंडुलकर ऑफ दिवा टकिया. क्षेत्ररक्षण वारंवार बदलताना जसं शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि सिलिमी डाबच्या मध्ये होता त्याला मात्र बाहेर नेलं 30 यार्डचा. 30 यार्ड मधून काढलं गेलं आणि लॉंगअपला त्याला तैनात केलं. आज हलकासा चेंजेस केलं यावेळेला क्षेत्ररक्षण करताना बिहाइंड द स्टंप विकेट कीपर उदय. फुलटा बॅट पर प्रॉपर आले, मिळतील धावा 6. बॅट मधून कडक सचिन तेंडुलकर ऑफ द दिवा टक्या 6 रन. चांगली धावसंख्या पहिल्या चेंडूपासून आक्रमक चेंडूला उडवण्याच्या प्रयत्नाने इनर एज लागले आणि बरोबर सॉफ्ट डिस्मेल बिहाइंड द स्टंप. विकेट कीपर चूक न करता अचूक टिपलाय आणि फलंदाज मात्र टक्या हा तंबूच्या आसऱ्याला बॅक इन टू पबेलेने. एक ऑलराऊंडर आलाय निशांतच्या जोडीला साहिल. उद्या खेळताना पाहायला मिळेल निशांतच्या साहिलची गोलंदाजी ऑलराऊंडर परफॉर्मन्स.
लेफ्ट हँड बॉलर अँड राईट हँड कॉम्बिनेशन, व्हेरी डेंजरस क्रिकेटर. जेव्हा जेव्हा असं कॉम्बिनेशन मध्ये खेळतात, जस्ट लाईक द भूषण पाटील ऑफ तुर्बा, राईट हँड बॉलिंग आणि लेफ्ट हँड मध्ये विरुद्धात मात्र साईल टाकतो. लेफ्ट हँड बॉलिंग अँड राईट हँड बॅटिंग बॅटर. उदयला पहिला यश, सांघिक दुसरं. बॅकफुटवर जाताना पंच करायचा, बॅटच्या अतिल कडेला लागून गेला होता. हा दुसऱ्या स्लिप मधून चीट करताना घोषित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र मिळते. या फटक्यावर प्रदीप आलेला आहे फलंदाज, प्रदीप जाधव. नवीन फलंदाज नवसाती दिवा कडून खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या एंडला जो सलामीला आले फलंदाज अजून सुरक्षित आहे. गिरीश सावंत एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय 8 धावसंख्येवर. गोलंदाज मार्गावर जाताना 5वा चेंडू आपल्या पहिल्या आणि संघाकडून तिसऱ्या षटकातील हा 5वा चेंडू. उदय ग्रेट बॉलिंग यार. कधी मध्ये परिवर्तन चेंडू बॅकलेनची होती, शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू, गुडलेन टप्पा पडला चेंडू मात्र काहीतरी वळायला म्हणून इथून सांगणं कठीण आहे. इनकट केले का आउटकट इज नॉट प्रॉपर टू कॉमेंट्री बॉक्स. एक्झॅक्टली लॉंग ऑन अँड लॉंग अप इज प्लेस ऑफ द कॉमेंट्री बॉक्स मिड विकेट. त्यासाठी मात्र याचं विश्लेषण आम्ही करू शकत नाही, पण काहीतरी वळण घेतले चकला फलंदाज यावेळी प्रदीप जाधव. हो पुन्हा एकदा गती वेगाने कमी वेगाने मात्र चेंडू टाकलेला स्क्वेअर लेगला दिशा देते. इथे क्षेत्ररक्षण आहे, चांगली अचूक फेकणे, धाव फक्त मिळते प्रदीप जाधवला. हे सिंगलने मात्र जाते. धावसंख्या नवसाती दिवा संघाची 46. चांगल्या षटकाची समाप्ती, चांगला ओव्हर टाकला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये करणने धावा खर्च केले त्या 21. यश मात्र मिळालं नव्हतं. 15 धावा खर्च केले तर दुसऱ्या षटकामध्ये आपल्या पहिल्या रितेश बागुलने 15 एक सफलता मिळाली होती. आणि इथे मध्ये 10 धावा खर्च करताना एक झटका दिला. महत्त्वपूर्ण विकेट पटवलेली टक्क्याची या ओव्हर मध्ये उदयने. 3 ओव्हरचा खेळ संपला. नवसाती दिवा संघाच्या धावसंख्या 46, 2 गडी बाद. ड्रिंक स्टॉली मात्र जाणार नाही, कारण वेळ पूर्व पडू शकतो. त्या अर्थाने हा निर्णय घेतलाय. पाणी जर लागला क्षेत्रक्षमता आपण मागणी करू शकता. यू डिमांडेड वॉटर इफ यू नीड. तुम्हाला जर गरज भासली पाण्याची तर इथून मात्र पाण्याचे पुरवणे करण्यात येईल, परंतु जास्त वेळ मन खर्च करता, कारण घड्याळात वाढतात 4:45. अजूनही बरेचसे म्हणजे 9 ओव्हरचा खेळ उर्वरित शिल्लक आहे, खेळायचा बाकी आहे. त्याच्यामुळे प्रकाश कमी पडू शकतो, म्हणून निर्णय घेतला कोर कमिटी कडून नवसाती दिवा या अंजोगाण्याखाली का ड्रिंक स्टॉली जाणार नाही. गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्गावर विटाबाई 11 कडून. चांगला फटका सरळ रेषेमध्ये आल्या, दिशा दिली पेक्षा खेळच्या दिशेने क्षेत्ररक्षण जोपर्यंत फील्ड करेल आरामात एक धाव आपल्या खात्यावर लावताना फलंदाज प्रदीप जाधव. प्रदीप खेळतो 3 सिंगलने वैयक्तिक 3 वर आणि संघाची धावसंख्या 47 वर. विटाबाई 11 कडून तुषार सूर्यराव हा गोलंदाज विटाबाई 11 कडून आपलं पहिलं आणि विटाबाई 11 कडून 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजाच्या मार्गावर फेसिंग केलेला सलामीचा जो आलेला फलंदाज आहे गिरीश सावंत. एक डीप स्क्वेअर लेगला, एक डीप मिडबेक, एक लॉंग ऑन लॉंग ऑफला, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट कव्हर पॉइंट असे क्षेत्ररक्षण हे सजवले 30 यार्ड मध्ये. एक सिली मिडॉन, एक फर्स्ट स्लिप हे ठेवण्यात आलेले आहे लेफ्ट हँड गिरीश सावंतला. गोलंदाज तुषार सूर्यराव. चांगला चेंडू होता, प्रॉपर दॅट इज अ गुड. इथे मात्र वाईड +1. इथे धावा मिळतील 2 धावसंख्या जाते पुढे 49 वर. 96 धावा आतापर्यंत उच्चांक आहे. रमा 11 कासड वडवलीने विरुद्ध ठोकल्या होत्या. या धावा आराध्य जतीन 11 धाराब्याच्या विरोधामध्ये. गोलंदाज तुषार सूर्यराव कमजिंग बोर्ड राईट रन द विकेट टू गिरीश. फुलटॉस बॅटवर एक्स्ट्रा कव्हरला दिशा क्षेत्ररक्षण सज्ज आहे. एकदा पूर्ण केली, दुसरी धाव करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तेवढा वेळ देणार नाही हा क्षेत्ररक्षक. चांगले क्षेत्ररक्षण आणि इथे मध्ये अर्धशतक नवसाती दिवाच्या धावपळकावर लागतं. 2 गडी बाद 50 धावा. 50 लॉस ऑफ द 2 विकेट. पहिला विकेट तुषार पाटील, परत सामन्याचे सूत्र मात्र गिरीशने हाती घेतली, त्याच्यानं चांगली साथ दिली थोडीशी. टक्या चंद्रकांत पाटील, रमेश तेंडुलकर या नावाने परिचित दिव्याचा हा खेळाडू. ग्रेट यॉर्क यार, लवली बॉलिंग यार, बरोबर जड मध्ये बुंद्यामध्ये टाकला हा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. गोलंदाजी टाकताना तुषार सूर्यरावने कमबॅक केलं 2 ओव्हर मध्ये.
कारण पहिलं षटक 21, त्याच्यानंतर 15, त्याच्यानंतर 10. हा आलेख मात्र उंचावर जायला पाहिजे होता, तो मात्र खाली येत चाललेला आहे. ही क्रिकेटची नजाकत, कशमकश. यावेळेला हवी झालेत गोलंदाज नवसाती दिव्याच्या फलंदाच्या वरती वर्चस्व गाजवताना. इथे दिशा थोडे भरकडली, पिचिंगला लेग स्टंपच्या बाहेर. ते पाहिलं कुशल, त्याचं कॅप्टन ऑफ द कुशल सारसोळे, मंगल स्मृती सारसोळेचा कर्णधार या वेळेला वाईट घोषित करताना. न्यूट्रल अंपायरिंग पण योगेश कोहली जो कमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला साथ देताना इथे फील्ड मध्ये स्क्वेअर लेगची भूमिका अंपायरच्या रूममध्ये निभावताना. गोलंदाज वाईट टाकल्यानंतर तुषार सूर्यवंशी, सूर्यराव लवली बॉलिंग आहे. लाज जबाब चढून बॅटचा आउटसाइड गेला, सरळ विकेट कोच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द स्टंप, बोल्ड तुषार सूर्यरावला मिळाली पहिली सफलता. आणि ही विकेट क्रमांक 3 गारद होते नवसाती दिव्याची. 51 या धावसंख्येवरती, 51 3 गडी बाद. DJ Prasad. 2020 चा उत्कृष्ट, गेल्या वर्षाचा उत्कृष्ट फलंदाज ठरला होता. जेव्हा जेव्हा गरज होती नवसाती तेव्हा रितेशने बॅटचा दणका दाखवला आणि हा किताब आपल्या फायनल मध्ये गावदेवी तलवारच्या विरुद्ध मध्ये खेळताना पटकावला होता. गुड बॅटिंग प्रिव्हियस चॅम्पियन्सच्या विरोधात. नवसाती दिवा हा ठरला तर दुसऱ्या क्रमांकात उपविजेत्यावर. पण यावेळेला खेळ चांगला आहे. पहिल्या सामन्यामध्ये खेळताना बिटा वेलेंच्या विरुद्ध 3.4 चेंडूमध्ये धावा जमवल्या, 51 3 गडी बाद. रितेश समोर जाईल, पहिला चेंडू फेस करणार यावेळेला तुषार सूर्यराव. बॉलिंग मार्क ऑफ द विटाबा 11 सोडून दिला एक स्टंपच्या बाहेर. हा जवळ दिल्या ओव्हर मधला तिसरा वाईट तुषार सूर्यरावच्या गोलंदाजाने टाकताना दिसतोय. 3 आतापर्यंत तुषार सूर्यरावने चेंडू टाकले वाईट या ओव्हर मध्ये. एक वाईडने धावसंख्या मात्र पुढे सरकली 52 वर. 52 लॉस ऑफ द 3 विकेट नवसाती दिवा. मॅच क्रमांक हा लास्ट आहे आजचा. 2 सामने जिंकून सेमीफायनल गाठलेले आहे. रमाई 11 कासेर वडवली पर्यंत चेंडू दॅट इज अ लवली रॅपिडली चेंडू टाकला सर बॅटच्या खालून बीट करताना रितेश मडवीला. आता मध्ये विकेट किपरच्या नो रन. चेंडू दाट अखेरचा चेंडू चौथ्या ओव्हर मधला. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू मध्ये 30-35 धावा आल्या तर दॅट इज अ लवली स्कोर टू नवसाती दिवा. पॉइंट कबा दीप कबरला आहे. एक क्षेत्ररक्षण कबर खुल्ल एक सिलिमी डाऊन. बॅट अगोदर टायमिंग कम्प्लिटली मिस. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. अपील केली होती जरूर पण स्पष्ट नकार दिला स्क्वेअर लेगच्या अंपायर योगेश कोहलीने. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर बोर्ड होती आहे 52. 52 लॉस ऑफ द 3 विकेट आफ्टर द 4 विन्स कम्प्लिटेड. नवसाती दिवा कोलीवाडा आयोजित 2021 थर्रार अतिशय थाटामाटामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. गर्जना 11 कोपरखेडे कासर वडवली रमाई 11च्या दरम्यान आणि तिथे लो स्कोर मॅच बघायला मिळाली. गारद केला होता गर्जना 11 कोपर संघाला संपूर्ण संघ. दोन्ही वेळेला ही करिश्मा करून दाखवला कासर वडवली रमाई 11च्या संघाने. 2 सामने दोन्ही संघांना गारद केला. संपूर्ण संघ बाद केला. तिचा पुरेपूर फायदा उठवताना गोलंदाज क्रमांक 5 वर उदय येतो. आपलं दुसरं षटक ओढ टाकण्यासाठी गोलंदाज मार्गावर. गतीमध्ये परिवर्तन केलं छान. इथे अपील आणि अपील उचलून धरली. लवली कॉट बिहाइंड द स्टंप. विकेट किपरने हा झेल टिपलाय. गजेश विकेट किपर विटाबा 11. गजेशच्या हाती हा झेल देऊन परतला. आघाडीला आलेला फलंदाज क्रमांक 4 च्या रूपामध्ये बाद होताना नवसाती दिवाकडून. गिरीश सावंत बॅक इन पॅव्हिलियन. वैयक्तिक एक षटकारे सायने धावा जमवल्या 9. च्या जागी खेळण्यासाठी हर्षल पाटील फलंदाज रितेशच्या जोडीला असेल साथ देण्यासाठी. पाहिलं तर
गडी क्रमांक 4 गडी बाद झालेला आहे. नवसाती दिवा टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना उदय कमिंग फॉर राइट आर्म उर्दू विकेट. हो लवली बॉलिंग यार. हलकी सी अपील. आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्ती. स्पष्ट नकार दिला. काय गोलंदाजी आहे, यात गोलंदाजीने मात्र कमबॅक करून दिलं विटाबा 11ला. तिसऱ्या संघाकडून आणि आपल्या टळकताना पहिली सफलता मिळवली होती. तुषार पाटीलला टक्याला मात करताना एक विकेट मिळवली होती पहिल्या ओव्हरमध्ये. तर दुसऱ्या ओव्हर आपलं 5वं संघाकडून टाकताना पहिल्या चेंडू सफलता मिळवली. गिरीश सामंतला बाद करताना विकेटच्या हातात झेल द्यायला भाग पडलं. उदय ऑन द राईट प्रतीक्षा केली. स्टेट ऑफ द ग्राउंड. दॅट इज गुड स्ट्रेट ड्राईव्ह. परंतु धाव मिळेल या फटक्यावर फक्त बम्बलिंग झालं होतं, मग स्वतःला सावरलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर विचार होता दोन्ही फलंदाजांच्या मनामध्ये. ते मनातले विचार पूर्ण करू देऊ शकले नाही क्षेत्ररक्षक. दॅट इज गुड फिल्डिंग बाय विटाबा 11 फिल्डर. धाव मिळेल एक. धावसंख्या फक्त जाते 53 वर. अंकुश ठेवला मी म्हणेन निश्चितच. ग्राफ जो उंचावायला जायला पोहोचता तो खाली येत चाललेला आहे नवसा देव. हे दुर्दैव म्हणायला लागेल. नो प्रॉपर हिटिंग द क्रुशियल मुवमेंट इन द स्लॉग. ही अपेक्षा पूर्ण करू शकतो रितेश. ती केबिलिटी आहे, ती क्षमता आहे. दॅट इज अ लवली नकल बॉल. काय करावं काय नाही मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सेवला वेगळ्या पद्धतीने. दॅट इज अ चेंज ऑफ द पेस. इज अ नकल गेम. हो सरप्राईज. चकित गेलं रितेशला यावेळी उदयने. लवली बॉलिंग यार. कमबॅक करून देतं विटाबा 11ला उदय. राईट आर्म उर्दू विकेट. ग्रेट शॉट. फटका चांगला. एक्स्ट्रा कबला. हो दुर्दैव म्हणायला लागेल. चेंडूने मध्ये टप्प्यामध्ये बदल झाला आणि तिथे 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन द रितेश अँड हर्षल पाटील. 2 धावा रितेशच्या खात्यात. 2 धावाने पुढे सरकतो हलकासा. या वेळेला 55 धावसंख्येवर नवसाती दिवा आजच्या लास्ट मॅच मध्ये विटाबा 11च्या विरुद्ध मध्ये खेळताना. गडी बाद झाले 4 गडी बाद. डबल 5. बेन स्टोक लकी नंबर बॅन्स जर्सी टी शर्ट. राईट आर्म उर्दू विकेट. गतीमध्ये बदल केला पहिला. छान जोरदार अपील प्रश्न केलाय दोन्ही अंपायर वरती. विकेटच्या पाठीमध्ये गजेश. गुड विकेट कीपर बिहाइंड द स्टंप. एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 ओव्हरचा खेळ संपला. नवसाती दिवा खरोखरच एकदम अपडाऊन्स खाली खेचला मी म्हणेन. कसं आले काय झालं. 21 धावा पहिल्या ओव्हर मध्ये 15. त्याच्यानंतर 10 6 आणि 3. काय बॉलिंग टाकली मी म्हणेन. 2 ओव्हर मध्ये धावा फक्त 13 खर्च केल्या आणि 2 झटके. लवली कमबॅक उदयने करून दिलं विटाबा 11 संघाला. डू 1 नो मेडन 13 रन अँड 2 विकेट टेकन उदय. मॅग्निफिकंट फेस ऑफ द बॉलिंग विटाबा 11 उदय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती डबल 5. 55 4 गडी बाद. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. त्या 6 चेंडू मध्ये काय करिश्मा करेल. पण खेळपट्टी वेगळे पण घेते. 96 66. त्याच्यानंतर मात्र बघितलं धावसंख्या असं वाढली 85च्या घरात जाईल. पण मनसुबे मात्र खरे करू दिले नाही. ते उद्याच्या जबरदस्त स्पेलने मॅजिक स्पेलने पाहिलं होतं. पिच क्रिएटर ही महत्वाची भूमिका कानपूर नागल त्याच्यावर बेहद खुश झाले प्रशिक्षक राहुल द्रविड. आणि संपूर्ण पिच क्रिएटच्या टीमला 35,000चं रोख पाळी दिलं होतं राहुल द्रविडने. कारण ती पिच ही शेवटच्या क्षणामध्ये 5 दिवस चालली. हे कौतुक केलं पिच क्रिएटरचं. ही खेळपट्टी जबरदस्त बनवलंय. कधी गोलंदाज कधी फलंदाज. अखेरचं ओट टाकताना गोलंदाज तुषार सूर्य राव गोलंदाच्या मार्गावर. अखेरचं हणामाचं षटक स्लॉगिंग ओव्हरला. बॉलरच्या बाजूने अर्थात ऑन ड्राईव्ह केला. एक धाव मात्र मिळेल त्या फटक्यावर हर्षल पाटीलला. हर्षल पोस्ट व्यक्ती 2 वर संघाची धावसंख्या जाते अब तक 56. प्रत्येक षटकारासाठी रितेशसाठी 100 रुपये. हर्षलसाठी 100 रुपये सुमित साळवेकडून देण्यात येतील. सुमित साळवेकडून हे पारितोषिक हर्षलला लावलेल्या प्रत्येक षटकारासाठी रोख रुपये 100 रितेशला करावं लागेल. मागच्या याच नवसाती दिवसाच्या चॅम्पियन्स उपविजेता उत्कृष्ट फलंदाज होता. फटका चांगला. क्षेत्ररक्षण तिथे खाली सरळ. ओहो क्षेत्ररक्षण दिसला नाही आणि सरळ या स्पेअर लेगला झेल देऊन बाद. फटका चांगला होता. बरोबर तिथे झालं. बरोबर पसरवलं होतं. ते जाल्यात अडकला फटका स्पेअर लेगला झेल टिपताना. द गुड कॅच ऑफ द स्पेअर लेग. बिग विकेट टू विटाबा 11. काय कमबॅक केलं यार. दॅट इज अ ग्लोरियसली कमबॅक विटाबा 11. तिसऱ्या चौथ्या 5व्या आणि 6व्या ओव्हर मध्ये कमाल केली. मॅन्डेटरी पॉवर मध्ये धावा आल्या होत्या
36. 3 षटकार जर हर्षल पाटीलने मारले केतन पाटील करून ₹500 देण्यात येतील. व्हेरी डिस्काउंटेड रितेश. होतं क्रिकेट इज गेम ऑफ चान्स आणि सर्टनली गेम ऑफ चान्स, परंतु खरोखर वापसी चांगली केली या सामन्यामध्ये विटाबाई 11 संघाने. तुषार सूर्यराव अखेरच्या षटकामध्ये चेंडू टाकताना षटकामध्ये चेंडू दिशा दिली. काऊकोने क्षेत्ररक्षण येईल, फील्ड करेल, एकदा मिळेल फटक्यावर हर्षलला. नवीन फलंदाज खेळण्यासाठी क्रीज वरती सोहम पवार. गोलंदाज नाव टेल इन टू स्टार्ट टू द नवसाती दिवा. पण ऑलराऊंडरच्या गर्दीमध्ये हा गणला जाऊ शकतो. युजफुल ऑलराऊंडर सोहम पवार. सोहम पवारने जर षटकार मारला, 6 मारला तर सुमित साळवीकडे रोख ₹200 पारितोषिक देण्यात येईल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल टू लेफ्ट. Match is yes behind the stump. Caught behind the stump wicketkeeper. Ball by तुषार सूर्यराव. खिंडार पाडलं शेवटच्या 3ऱ्या 4थ्या 5व्या आणि 6व्या ओव्हरमध्ये. हे क्रिकेटची खरी अनिश्चितता, ग्लोरियसली अनसर्टनली. म्हणून तर जे याचा पूर्णपणे दर्शक मजा उठवत असतो. त्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही नवसाती दिवा आयोजनाखाली हार्दिक स्वागत करतोय 2021च्या स्पर्धेमध्ये. गडी क्रमांक बाद होते 6वा. 6 गडी बाद धावसंख्या लागली आहे. धावसंख्या धापक 57. 57 लॉस ऑफ द 6 विकेट नवसाती दिवा. 2 चेंडू शिल्लक, 1 सिंगल, 1 विकेट, सिंगल आणि विकेट. काय अनालिसिस, व्हॉट अ व्हॅरिएशन. विविधता आढळते यावेळी गोलंदाज टाकताना तुषार सूर्यरावची. 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या, फक्त 2 झटके दिले. 5वा चेंडू अखेरच्या षटकातील. ओहो हो, जॅस ओव्हर द विकेट कीपर. जरा फक्त वर गेला. घोषित क्षेत्रामध्ये एकदा मिळून दिली स्ट्रोक वरती. चुकलेला फटका इनर लेज लागून गेला होता विकेट कीपरच्या थोडासा वर. असमर्थता झाली, असफल झाला हा झेल टिपताना. 1 सिंगल मिळते, 1 सिंगलने धावसंख्या मात्र पुढे जाते 58 वरती. अखेरचा चेंडू ए इनिंग मधला आजच्या शेवटच्या षटकात ओव्हरचा शेवटचा चेंडू. फटका मधोमध घेण्यात पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट. एलिमिनेशन मिळत नाही. चांगला प्रयत्न केला तर स्वतः गोलंदाज तुषार सूर्यरावने, पण असफल. दौड लावली ती डीप शॉट स्क्वेअर लेगला. 2 धाव मिळतात शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या मात्र स्कोर बोलते 60. 61 धावा. हा 3रा क्रमांक. स्कोर गेलाय उच्चांक 96, 65, त्यानंतर 60. पण तिन्ही वेळेला मात्र त्या धावा ओलांडता नाही प्रतिस्पर्धी संघाला. जे स्कोर दिले होतं मंगलस्फूर्ती सारसोळी संघाने 66 होते, ओलांडताना मात्र प्रतिस्पर्धी ढेपाळला होता. अर्थातच गावदेव तळवली, गत वर्षीचा चॅम्पियन्स. दिवा असंघा नवसाती दिवा असंघाचा खेळाडू तसेच राष्ट्रीय खो खो खेळाडू तसे प्रशिक्षक प्रताप सेल्लार यांच्या अथक परिश्रमाने आज नवी मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यास भारत पुरस्कार प्राप्त करून दिला. आणि 14 वर्षाच्या त्या एका जबरदस्त खेळाडून त्याचं नाव, त्यांचा कोच खरोखर खोडाने कमाल केली आहे. त्याचे कोच उपस्थित आहेत. आम्ही खरोखर तुमचा या अथक परिश्रमाला दाद देतोय. त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. आदरणीय प्रतापजी सेळार, एका 14 वर्षाला तुम्ही घडवलं पूर्णपणे सर्व या खो खोच्या स्पर्धेने. 14 वर्षात काय कमाल केली वर्तमानपत्रामध्ये झलकत होता. आणि त्याचं प्रतापजी सेल्लार जे प्रशिक्षक आहे त्यांनी घडवताना मात्र काय जबरदस्त या मुलाला एक वेगळं रूप दिलं. अथक गरिबीच्या याच्यामधून घडला 14 वर्षाचा. कारण फी भरण्यासाठी जवळजवळ पैसे त्याच्याकडे नव्हते. मधुकर सोनेवणे साहेबांना मात्र त्याचं जे गुण हेरलं आणि त्या हनहुन्नी खो खो 14 वर्षाच्या मुलाला मात्र राज्य स्तरावरती नाव लौकिक करताना आपण पाहिलं. त्यांच्या प्रतापजी सेलार उपस्थित आहे. त्यांचं यथोचित सन्मान केलं गेलं. नवसाती दिवा आयोजित या स्पर्धेमध्ये 61 टू विन. 61 धावांना उत्तर देण्यासाठी विटावा एलिमेंटकडे उत्तर कोणत्या प्रकारे देतो ते पाहण्यासारखे आहे. पण थोडं हलकंसं संगीत ऐकल्यानंतर मैदानात जाणार आहे. आइए डीजे एक मंजूर संगीत लेकर
श्रीकृष्ण दिवा या मॅचने उद्या पहिल्या मॅचने सुरुवात होईल. नवसाती देव आयोजित 2021 या थरारामध्ये 3 दिवस स्पर्धा रंगेल. 16 संघ या स्पर्धेत उतरले. त्याच्या मागे मात्र 2 सामने जिंकून ठाणे जिल्ह्यातला रमाई 11 कासर वडवलीने काय जबरदस्त बॅटिंग गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये नाविन्य दाखवलं, नावलौकिक केलं आणि आपल्या संघाला घेऊन गेले सेमी फायनल मध्ये. तर आजची उर्वरित एक क्वार्टर फायनल आपल्याला शुक्रवारी मात्र खेळायला भाग पडेल, कारण प्रकाशाच्या उजाडामध्ये ही आता याच्यानंतर तर मॅच खेळवणे अशक्य आहे आणि तीच आजची उर्वरित लढत जे क्वार्टर फायनल आहे ती आम्ही शुक्रवारी खेळू. 6 ओव्हरमध्ये एक वेळ वाटलं 85च्या घरामध्ये जाईल, अपेक्षा होती. मनसुबे अक्षरशः उद्ध्वस्त केले. उदयच्या त्या जबरदस्त स्पेलने त्याला साथ दिली. तुषार सूर्यराव या बिटावाच्या एलोनं 4 ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक करून गेला. 2 ओव्हर अतिशय मॅच मध्ये होता नवसाती दिवा, पण अजूनही आहे 61 इज अ टफ टार्गेट. खेळपट्टी पूर्णपणे अपडाऊन घेते, चढ उतार पाहिजे. कधी गोलंदाज हवे होते, कधी फलंदाज त्याच्यावर अक्षरशः खरपूस समाचार करताना वर्चस्व गाजवतो. 61 टू 1. चला चेंडू पुरवा. मैदानातून आमदार इशारा दिला जातोय अंपायर कडून, चेंडूची पुरवणी करा. 6 ओव्हरमध्ये 61 टू 1. दहाच्या किंचितसा वर रन रेट रिक्वायर्ड. लास्ट मॅच टुडे. पहिल्या दिवसात शेवटचा मॅच जिंकण्यासाठी विटाबा 11. मजबूत संघ मुकाबला विटाबा हे परिचित आहे सर्व जे ज्येष्ठ असतील खेळाडू ज्याने पाहिले ताकद मुकाबला नरेश मोकाशाच्या नेतृत्वाखाली त्यांचा संघ विटाबा 11चा खेळतोय. यावेळेला विरोधामध्ये आयोजकच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या नवसाती दिवाच्या विरुद्ध 61 धावांचा लक्ष ठेवलाय. 10 पेक्षा किंचितशी थोडी हलकीशी सरासरीने पहिला सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे विटाबा 11च्या संघाला. गोलंदाच्या मार्गावर पहिलं ओव्हर अर्थातच गिरीश सावंत इन बॉलिंग मार्क. द genuinely all-rounder of the Navi Mumbai is the bowling mark. Left hand batting and right hand bowling is a combination very dangerous. Ben Stokes, Sir Richard Hadley, Bhushan Patil हे असे आहे ते कॉम्बिनेशन मध्ये. राईट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समन व्हेरी डेंजरस. नील जॉन्सन ऑफ द झिम्बाब्वे हे कॉम्बिनेशन मध्ये खूपच घातक असतात ऑलराऊंडर. त्याच्यामध्ये गिरीश सावंत द बॉलिंग मार्क. पॉइंट कपर शॉट एक्स्ट्रा वर सिलिंग मिड ऑफ सिलिंग मिड डाऊन 30 यार्ड पाहिलं तर शॉट मिड विकेट अँड शॉट स्क्वेअर लेग. राईट आर्म राऊंड द विकेट. फुलटा सरला ड्रॉप द कॅच. हो हो हो, पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होणार होता फलंदाज विशाल घारगे अँड चैतन्य भोईर अशी आघाडी जोडली. यावेळी झेल सुटलाय विशालचा. शॉट एक्स्ट्रा कबाला सहज फुलटात गेली होती, परंतु गॅप काढून हातामध्ये झेल सोडला. यावेळी चंद्रकांत पाटील टक्क्यातून हा मोठी चूक होते. द बेस्ट फिल्डर, बेस्ट क्रिकेटर ऑफ द नवी मुंबई ड्रॉप द कॅच. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी ऑफ द गिरीश सावंत. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होता, बाद दिसायला होतं. सौभाग्य सुदैव मात्र पाठीशी होतं मी म्हणेन विशालच्या. एकदम मध्ये खातं गोलतोय झेल सोडल्यानंतर विशाल स्वतःचा आणि विटाबा 11चा संघाचं. बिनगडी बाद 1. मोठा फटका. क्षेत्ररक्षण खाली आहे का? झेला खाली मात्र व्हाट अ लवली कॅच आहे. जे करता आले केलं ते केलं मात्र प्रदीप जाधवने. फलंदाज होता चैतन्य भोईर. गोल्डन डकचा शिकार भोपलाय फोडून दिला. दुसऱ्या चेंडूवर विकेट असेल. 1 गडी बाद 1 विटाबा 11. Batting right hand man Sahil Vinod Dibekar is another good all-rounder Piritation Belapur, and he is a dangerous on Navsati Diva Girish Sawant. लेफ्ट हँडर डावकरी फलंदाजी उजादने गोलंदाजी टाकताना घातक ठरला. दुसऱ्या चेंडू विकेट मिळवून दिला आणि पहिले सफलता मिळवून दिली नवसाती दिव्याला 1 धावसंख्येवरती. नवीन फलंदाज गजेश
इथे हलकीशी अपील होती जोरदार, पण बॅटला लागून गेला होता. सिंगल मिळाले फटक्यावरती गजेशला. विकेट किपर बॅट्समन अंडावला येताना तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी टाकताना पहिलं आणि संघाकडून पहिलं स्वतःचं पहिलं. राईट आर्म राऊंड द गेट. गुड बॉलिंग यार, लपली बॉलिंग. टप्पा पाल्यात स्विंग होते, स्विंग इन द मिस. आता मध्ये विकेट किपर तुषार पाटीलच्या, ज्याने पहिल्या ओव्हर अक्षरशः करंजच्या विरुद्ध तब्बल 21 धावा चोपलेल्या होत्या. गुड गॅदर बिहाइंड द स्टंप. चांगली चोख कामगिरी बजावताना यष्टीरक्षकाची. फिंगर स्लो झाले नाही. जादू दाखवायचे होते पण जादू चालली नाही. चेंडू सरळ गेला लेग स्टंपच्या बाहेर, वाईड. एक्स्ट्रा धाव मिळेल विटावा 11च्या धावफलकामध्ये. 3 गडी बाद. बॉलिंग मार्कवर जाताना पुढला चेंडू गिरीश. फुलटॉस. बॉल बॅक टू ड्राईव्ह. सुरेख बॅकअप केलं रितेश. सिल्ली मी डाऊन इनसाइड द संघ. चांगलं क्षेत्ररक्षण गेलं. 10 मात्र मिळाले नाही. लवली बॉलिंग यार. 10 धावाच्या किंचेचे वरचढ अशी धावसंख्या आहे जिंकण्यासाठी विटावा 11 संघाच्या समोर. इथे मध्ये अफलातून षटक संघ आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये आणि एक बेस्ट किमती विकेट चैतन्य भोईरला परतवलं 0वर. जोरदार फटका. ओहो आणखी एक झटका. ओहो लवली यार, सुपर कॅच. हर्षल पाटील मॅन ऑफ द काबू कॉर्नर. गेला लांगावला. अचूक झेल टिपताना दुसरं यश मिळवून दिलं गिरीश सावंतच्या गोलंदाजीला. 2 झटके दिले आणि अफलातून मात्र एकदम बेकार अवस्था करून ठेवली. केवळवाने अवस्था केली पहिल्या मॅन्डेट मध्ये. विरुद्ध दिशेला मात्र हा खेळ चाललाय. करणनं पहिले षटक टाकला विटावा 11 कडून 21 धावा दिल्या, चोपल्या गेल्या. इथे मात्र गिरीश सावंतनं जी कर्णधार कोणताही अपेक्षा करू शकतो या षटकाची, ती अपेक्षा केली. पूर्तता पूर्ण करताना फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 झटके दिले. लाजबाब गोलंदाजी गिरीश सावंत. 9 दिवा. 2 गडी बाद 3. भोईर हे 2 फलंदाज सलामीने तंबूच्या आसरेला. वेर इज चीपली बॅक्ड इन टू पवेलियन. 2 गडी बाद 3. घसरगुंडी उडते पण याच्यामध्ये काही करू शकतात. बऱ्याच वेळा मी उदाहरण देतो. सेमीफायनल इंडिया वर्सेस श्रीलंका, ईडन गार्डन कोलकाता हीच स्थिती होती. रोमेश कलवथाना अँड सनत जेम्स बॅक इन पवेलियन. बट नजाकलीने अरविंद डिसेल्वा यांनी सावरलं आणि तो वादाग्रस्त सामना अक्षरशः त्याच्यानंतर आगीचे भोंबाळे स्टेडियम मध्ये पाहायला मिळाले होते. याच मॅजिक फिगर होता. 2 गडी बाद 3. लाजबाब खेळी अरविंद डिसेल्वा. तशी एक खेळी पाहायला मिळाली तर सामना खेचून आणू शकतो. वाय नॉट. 2 गडी बाद 3. गोलंदाजी क्रमांक टक्के येतोय. आपलं पहिलं आणि संघाकडून दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. जस्ट ओव्हर द 30 यार्ड वाईडिश मिड विकेट. भूषण गावांच्या वरून हा फटका सजवला. सिंगल घेतली. या प्रकारे चुका करायला तर मागात पडू शकता. एक धावा अतिशय महत्वपूर्ण असेल. सामनाचं भविष्य जर पालटाचं असं तर 1 धावा मात्र रोखाव्या लागतील. फिल्डिंग करताना मिडल फील्ड तो 9 दिवा फिल्डर. 1 सिंगल मध्ये धावसंख्या हलकेसे जाते पुढे 4 वर. लक्ष 61 धावांचं 6 ओव्हरमध्ये. त्यामुळे दुसरं ओव्हर आणि आपलं पहिलं टाकताना सचिन रमेश तेंडुलकर नावाने ओळखणार दिव्याचा हा टक्या. चंद्रकांत पाटील बॉलिंग मार्क. राईट आर्म राऊंड द विकेट. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, मध्येच फ्लिपर टाकण्याची गोलंदाजी विविधता आहे गोलंदाजाकडे. व्हेरी गुड बॉलिंग. इथे सिंगल चिकी सिंगल. सिंगल समाधान मानत आहे. याचे जास्त नुकसान होणार नाही. विपरीत खेळ चाललेला आहे. 2 मॅन्डेटरी ओव्हर मध्ये पहिल्या फलंदाजी करताना मात्र झोर उठवली ती 9 दिवाने. तब्बल 18च्या सरासरीने 36 धावा. इथे वेगळं रणनीती वापरलंय विटावा 11 संघाने. सिंगल्स भर दिले. धावसंख्या फक्त 5. 2 गडी बाद विटावा 11. गोलंदाजी मार्गावर चंद्रकांत पाटील. फटका चांगला. क्षेत्ररक्षण खाली एक्स्ट्रा कबाला. दुरून पोचेल काय? या जरूर पोचला. ही नजाकत आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला पोहोचतोय. हर्षल पाटील त्याने छान झेल टिपला. 2 धावा वाचवल्या. असं क्षेत्ररक्षण तुम्हाला 30 यार्डच्या बाहेर सजवावं लागतं. चोख भूमिका निभावताना 9 दिवा संघाचा हर्षल पाटील. गुड फिल्डिंग इज देअर. 3 धावा वाचवते आपल्या संघासाठी. 2 धावसंख्या मात्र पुढे जाताना विटावा 11चे 2 गडी बाद 7. फलंदाजे तुषार आणि गजेश आहेत. फटका बरोबर घेतलाय मिडल ऑफ द बॅट. द साऊंड इज ग्लोरियसली एक्झॅक्टली इन द कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच आम्हाला सलामी दिल्याबद्दल या षटकाराने. फलंदाज
तुषारच्या बॅटमधून तुषार सूर्यराव 2 ओव्हर चांगल्या टाकल्या, बॅकअप करून दिले. त्या फलंदाजी चांगले करताना अडचणी त्यांना अडचणीतून बाहेर काढताना विटाबा 11 संघाला तुषार सूर्यराव हातामध्ये हाताशी घेताना विकेट किपर गरजेशला. गरजेश करतोय वैयक्तिक स्ट्रोक. यावेळेला मिड विकेट क्षेत्ररक्षण आहे. फक्त एक धाव मिळते. चांगला स्ट्रोक होता, फक्त धाव मिळते एक या फटक्यावरती. षटकानंतर एक सिंगल आली. तर एक वर खेळतो गरजेश. तुषारच्या बॅटमधून षटकार, तो वैयक्तिक 10 वर. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे यावेळेला विटाबा 11 संघाची 14 वर. 14 2 गडी बाद. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, फक्त प्रॉपर दिशा नव्हती. सरळ गेल्या घोषित क्षेत्रामध्ये धाव मिळालेल्या फटक्यावर स्विचिटचा फटका चांगला होता, पण तो वेगळ्या दिशेला गेला. तर 360चं मैदान असतं त्या फटक्याला मोलाचं स्थान मिळालं असतं. महत्वाचा फटका ठरवू शकला असता बॅटमधून आलेला गरजेशच्या. धाव मिळते फक्त या फटक्यावर सिंगल. 2 ओव्हरचा कोटा संपलेला आहे. 2 ओव्हर मॅन्डेटरी अर्थात संपलेले आहे. त्या 2 ओव्हरमध्ये धावा लागल्यात 15. 2 ओव्हरमध्ये धावा कुठलेल्या होत्या नवसाद येथीमध्ये यांच्या डबल पेक्षा जास्त 36. ते वेगळ्या स्थितीमध्ये अजूनही मात्र बऱ्याचशा चेंडू बाकी येते. चेंडू शिल्लक आहेत 24 चेंडू मध्ये धावा जमवायचा आहे जिंकण्यासाठी 46. 24 गेंदे 46 रन. 24 चेंडू मध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. एखादा जर ओव्हर मिळाला तर सामन्यामध्ये रंगत वाढवेल, उत्कंठा वाढू शकते. ती सिगेला पोहोचताना मजा चाखेल मात्र आमचा तमाम प्रेक्षक जीटीएसच्या माध्यमाचे पाहतात प्रेक्षक, त्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि या मैदानावरती आमचे लाडके प्रेक्षक आहेत, त्याही प्रेक्षकांचं स्वागत. नवसाती दिवा 2021 या आयोजनाखाली 1 पहिलं 50 द्वितीय अशी सजलेली 16 संघाने या स्पर्धेत भाग घेतलाय. सेमीफायनल मध्ये पहिली आपली जागा फिक्स केलेली आहे रमाई 11 कासरवडली संघाने. बघूया आज क्वार्टर फायनलची एक लढत मात्र आपल्याला शुक्रवारी पाहता येईल. त्यामुळे चालला त्याच्या अगोदरला कश्मकश विटाबा 11 आणि आयोजकच्या भूमिकेत नवसाती दिवा खेळताना 61 धावांचं लक्ष आहे. 15 धावा 2 ओव्हर मध्ये. सोहम पवार बॉलिंग मार्ग नॅचरल आउटस्विंग नाही मात्र वळण जास्त घेतलं. टप्पा पाण्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर वळाला. त्यामुळे अंपायरच्या भूमिकेमध्ये कुशल हा आपल्याला पाहायला मिळतोय. सारसोले संघाचा हा शैलीदार ऑलराऊंडर. वाईट करार दिला. एक्स्ट्रा धाव मिळाल्यानंतर धावसंख्या जाते 16 वरती. विटाबा 11 2 गडी बाद. गरजेसाने तुषार सूर्यराव आहेत तर खेळपट्टीवर. मग स्ट्राईकला वेळेला पाहायला मिळतोय तुषार सूर्यराव. सोहम पवार नवसाती दिवाकडून आपलं पहिलं आणि संघाचं 3रं. बॅकफुट केला, हलका समाजा पेस खुला केला, त्याला स्ट्रेट केलं बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधून धाव मात्र मिळते. यावेळी तुषार सूर्यला सिंगल. गुड बॉलिंग. मजबूर केलं होतं बॅकफुटवर जायला. दॅट इज अ गुड लेंथ. गुडलेंथ टप्पा पण चेंडू मात्र आउटस्विंगर होता ना, वळाला होता. यावेळी सोटाचा हॉरिझॉन्टल बॅटने त्याला दिशा दिली. बॅकवर्ड गली आणि पॉइंटच्या डिझाईनने सिंगल मिळते. संघ जातो विटाबा 11 सिंगलने पुढे 17 वर. 17 फॉर 3 विकेट. Soham once again to left hand over the wicket to Tushar Suryarao. Bound deep extra cover. Silly mid up, silly mid down. हो या दिशेला अँगलला मात्र सावरावा लागेल, नियंत्रण ठेवायला लागेल. अशा वाऱ्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा धाबा द्याल तर कुठेतरी म्हणजे सरासरी आवश्यक 10 समथिंग ओव्हर ते सरासरीला मात्र असे एक्स्ट्रा धाबाने अजूनही कमी केली जाईल एवढं निश्चित. या चेंडू मात्र रोखावे लागतील गोलंदाजी करताना. नवसा दिवा वाईड 2 पडले. पहिला चेंडू वाईड, सिंगल वाईड असं फक्त एकमेव चेंडू आणि धावा आल्या 3. 18 धावा तब्बल स्कोरबोर्डती. 3रं ओव्हर प्रगती पथावर मार्गस्थ असताना हलकासा सल्ला दिला यावेळेला लंगापूर येताना गिरीश साबंतने सोहम पवारला. तो सल्ला ऐकल्यानंतर चेंडू टाकण्यासाठी फटका जाईल. गॅप काढली. नो मॅन इज देअर जस्ट बियॉन्ड द रोप. सीमारेषेचा हलकासा आत पडाला. चेंडू 1 बाउन्स क्रॉस करून गेला, चीर करून गेला. हा चौकार बॅट मधून तुषार सूर्यचा लाजवाब फटका. 4 रन. 4 ने धावसंख्या मात्र पुढे जाताना विटाबा 11 61 धावांना उत्तर देताना यावेळेला 2 ओव्हर आणि 2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आहे 22. 22 लॉस ऑफ द 2 विकेट. धावसंख्येला आकार देताना चांगले जी भागीदारी चांगली बिल्टअप होते गरजेस आणि तुषार सूर्यरावच्या मध्ये. लवली बॉलिंग यार, लवली ऑफसाइड ऑफ द बॅटला लागून गेला. हा हलकासा कट घेऊन
ब्रश करून हा विकेटच्या पाठीमागे साईड स्क्रीनवरती आढळल्यानंतर एक धाव मिळेल फलंदाजाला. एकने धावसंख्या 23. 23 2 गडी बाद. थर्ड वन इन प्रोग्रेस. गोलंदाज आहे नवसाती देवकन सोहम पवार. समोर तुषार सूर्यराव विटावा एलिम कडून बॅटिंग करताना. फटका चांगला मधोमध ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षण गिरीश सावंत पण फील्ड केले. फक्त एक धाव मात्र अपेक्षित आहे. एक सेवा जास्त मिळणार नाही एवढ्या तुषार सूर्यरावला. एकने मात्र पुढे जातो विटावा एलिमन. पुन्हा एकदा स्कोर बोर्डवरती 24 धावा. 2 ओव्हर आणि 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 ओव्हरच्या मार्च मध्ये लक्ष ठेवले, टार्गेट ठेवले नवसाती दिवा संघाने. विटाबा एलिमन समोर 61 धावांचं. त्यामुळे धावा आल्यात त्याला उत्तर देताना 24 2 गडी बाद. नाव गरजेस पेसिंग टू द सोहम पवार. बॅकफुट वर जाताना दॅट इज अ गुड स्टॉप एट द शॉट एक्स्ट्रा कबाबीजन एरिया. रितेश केसरीनाथ मळवी द मॅन ऑफ द टॉप ऑलराउंडर. दॅट इज अ लवली अटेम्प्ट. रिड्यूस केला, वेग मात्र कमी केला फटक्याने. फक्त 10 मिळेल या स्ट्रोक वरती. सिंगल. गुड स्टॉप एअर. दॅट इज अ लवली झेप घेतली होती. शॉट एक्स्ट्रा कम 30 यार्ड मध्ये फिल्डिंग करताना रितेश मळवी. गुड स्टॉप इज देअर. फक्त सिंगलने धावसंख्या विटावा एलिमेंटची पोहोचली 25 वरती. शेवटचा चेंडू सोहम पवार आपल्या पहिल्या आणि नवसाती दिवा टीम कडून तिसऱ्या ओव्हर मधला. फटका चांगला, एलिमिनेशन मिळालं नाही. गिरीश सामंत झेलला खाली. अचूक झेल टिपताना गडी क्रमांक 3 बाद. ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये, कारण हा फलंदाज घातक ठरवत होता तुषार सूर्यराव. धावा झालेल्या आहेत 25 3 गडी बाद. 25 धावसंख्या. तिसरा हादरा बसलाय विटाबा इलेव्हन. परतला डग आउट मध्ये जाताना फलंदाज तुषार सूर्यराव. बॅक इन पॅव्हिलियन. संघ दिवा कोलिवाडा आयोजित 2021 चा हा शेवटचा मॅच. 16 संघ स्पर्धेत उतरलेले आहेत. त्यांच्यापैकी 2 सामने जिंकून कासार वडवली रमाई 11 याने मात्र बाजी मारून सेमीफायनलची जागा फिक्स केलेली आहे. इथे लढताना संघर्ष करताना विटाबा 11 फलंदाज क्रमांक 5 वर देतो हरेंद्र खाडकर हा फलंदाज आहे 5व्या क्रमांकावर विटाबा एलिम कडून. फटका जोरदार, ताकद आहे, टायमिंग आहे सुपरली. ओहो, फ्लो मध्ये आउट ऑफ द बार. 6 रन. आल्या आल्या आपल्या बॅटचा जलवे दाखवायला सुरुवात केली. ऑन द राईज. हलकासा बाउन्सिंग झाला नंतर खरपूस समाचार घेतला प्रदीप जाधवच्या या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर. What a stroke here. It's a fabulously hit over the widest long on. 6 रन. 6 धावाने खात खोलताना हरेंद्र खारकर धनाका दिला, उडवून दिला. इथे मात्र सामन्यामध्ये जान आणतोय, अशा पलबडीत ठेवतोय विटावा 11 संघाच्या. धावसंख्या 31 वर छपकन गेली. हो इथे चान्सेस फॉर द विकेट. येस, जसा षटकार मारला तसा टीट पावट्या जशा तसं प्रत्युत्तर दिलं. यावेळेला गोलंदाज प्रदीप जाधवने विकेट मात्र मिळवली. षटकार मारणारा फलंदाजाला बाद करताना हरेंद्र खारकरला. हरेंद्र खारकर बॅक इन पॅव्हिलियन. पहिला षटकार वाटलेलं होतं कुठेतरी धुमाकूळ घालेल, पण ती आशा होती, ते आशा मात्र धुळीस मिळवली. गोलंदाजी टाकताना प्रदीप जाधव हे गोलंदाजी नवसातीने पहिल्या दुसऱ्या चेंडूमध्ये टिपलं गेलं. हर्षल पाटील हा दुसरा झेल टिपताना नवसाती देवकडून फिल्डिंग करताना अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. हर्षल पाटीलचा 2 ओव्हर मध्ये त्यांनी 30 यार्ड मध्ये बाहेर क्षेत्ररक्षण करताना धावाही रोखल्या आणि अतिशय दर्जेदार 2 झेल टिपताना गोलंदाजाला सहाय्य केलं मी म्हणेन. गडी क्रमांक बाद झालाय विटाबा 11 संघाचा 4था. 4 गडी बाद. स्कोर वरती धावा 31. प्रदीप गोलंदाज आलेलं आपलं पहिलं षटक आणि संघाकडून नवसाती देवाकडून 4थं ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर. नवीन फलंदाज विटाबा 11 कडून ज्याने 2 ओव्हर टाकताना सामन्यात परतवलं होतं. 13 धावा आणि 2 विकेट. उदय बीमर आणि नोबाची घोषणा केल्या स्वेरलेग आणि दोन्ही पंचाने. अतिशय घातक चेंडू इथे. येस,
नोबलला विकेट मात्र गारद. अतिशय चांगली संधी होती उदयला आपला ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवायचा आहे. चांगली धावपळ होती पण नको ती चूक करून घेतली आणि त्याचा नतीजा इज बॅक इन पॅव्हिलियन रनआउट. डायमंड डकचा एकही चेंडू मात्र खेळताना डायमंड डकचा शिकार एकही चेंडू न करता भोपळावर तंबूच्या आसरेला उदय बाद गॉन इज बॅक इन पॅव्हिलियन. गडी क्रमांक 5 बाद विटावा 11. पापलेट वाली त्यानंतर नो बॉल टाकला जरूर बिमर एक आणि डॉट. अखेरचा चेंडू या ओव्हर मधील प्रदीप जाधव कमजिंग बॉल लेफ्ट हँड उर्दू विकेट. हुक केलं हलक्या हाताने इथे क्षेत्ररक्षण आहे पण दूर होता. चेंडूने वळण घेतली त्या दरम्यान मात्र फील्ड करताना क्षेत्ररक्षण 2 धाव पूर्ण केले. तिसरी धाव करण्याचा प्रयत्न जरूर केला असता कदाचित क्षेत्ररक्षण मिस फील्ड झालं असतं पण तसं होताना दिसलं नाही. 2 धावसंख्येला मात्र समाधान मारतो फलंदाज. ओव्हर क्रमांक 4 समाप्त झालाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 61 धावसंख्येला नवसाती दिवाच्या विरुद्ध खेळताना विटावा 11 5 गडी बाद या वेळेला 36 वरती 36 लॉस ऑफ द 5 विकेट्स आफ्टर द 4 विन्स कंप्लीटेड. लागले आणि त्याचा फटका आपण म्हणतो बॅट्समॅनला होतो तसा क्षेत्ररक्षण होऊ शकतो. आपण पाहिलं अग्री कोहली प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये कारण बरोबर पॉइंटला जर चेंडू ढकलला होता आणि त्या पॉइंटला ढकलल्यानंतर 2 धाव पूर्ण केल्यानंतर फटका मात्र क्षेत्ररक्षणही बसलेला होता. या गाफीलमध्ये जर राहणार तर चूक होईल कदाचित. मी म्हणेन नवसाती दिवा संघाची जास्त वेळ खर्च करू नका. स्पीडअप करा. 12 चेंडू आणि 25 धावा 12 गेंदे 25 रन हे समीकरण आहे जिंकण्यासाठी धावांचं विटावा 11 संघासमोर. 12 गेंदे 25 रन 12 चेंडू 25 धावा.
12.5 धावांची सरासरी, जी सरासरी होती पहिल्या ओव्हरपासून, पहिल्या चेंडूपासून 10च्या किंचित वर ती जाऊन ठेवले 12.5च्या घरामध्ये. अर्थातच 12 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाजाच्या मार्गावर आपला ओव्हर क्रमांक स्वतःचं दुसरं आणि संघाकडून नवसाती टीम कडून 5वं. सोहम पवार ऑन बॉलिंग बार, लेफ्ट हँड उर्दू विकेट. समोर खेळण्यासाठी प्रतीक गरजेचं आहे, तर नॉस्ट सांगितलेलं प्रतीक आहे. गरजेकडून अपेक्षा आहेत टीमच्या विटावा 11च्या काहीतरी करेल. विकेट किपर बॅट्समन, फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षण खाली करताना चेंडू जातो सरळ सीमेरेषेच्या बाहेर. मी म्हटलं होतं गरजेस काहीतरी करू शकतो, डेफिनेटली बिरकावून दिलं. ते काऊ कॉर्नर खूपच गॅप होती काऊ कॉर्नरला. गिरीश बराच वाईडिश लॉंग ऑनला होता, तर त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण करताना प्रदीप जाधव हा मिड विकेटच्या ही दरी होती, ती दरी शोधली आणि तिथूनच चेंडूला उडवून दिलं. शॉर्ट ऑम्पलांचा चेंडू, खणखणीत षटकार, दबाव वाढवला गोलंदाज सोहम पवारवरती. मॅच मध्ये रंगत वाढवताना गरजेश विटावा 11 कडून व्हेरी गुड शॉट, जान आणली अशा पल्लवीत. या दुसर वर चाललेल्या अशांना पल्लवित करताना फलंदाज यावेळेला गरजेश विटावा 11 कडून ग्लोरियसली हिट ओव्हर द काऊ कॉर्नर. 6 रन. साने धावसंख्या छपकन गेले 42 वर. समीकरण 11 चेंडू 19 धावा. 11 चेंडू 19 धावा. सामन्यामध्ये रंगत आले, रंगतदार अवस्थेत सामना. शेवटचा मॅच नवसाती दिवा कोलीवाडा आयोजित 2021 मधला 61 धावांचा टार्गेट चेस करताना 11 चेंडू 19. रिव्हर्सिव्हचा आयटम का केला हा प्रश्न. संधी आहे इथे, फलंदाज हो नॉट आउट. शरीराला मात्र हा स्पर्श झाला, बॉल लागलेला नव्हता. गुड अंपायरिंग कुशल, सटीक निर्णय दिलाय तटस्थ न्यूट्रल अंपायर कुशल सारसोळेचा. हा कुशल अंपायरिंग सटीक करताना घरची सारखी नजर ठेवली आणि तिथे सटीक निर्णय दिलाय, कारण शरीराला लागलं होतं स्टंप, चेंडू मात्र बाहेर होता. दॅट इज अ लवली डिसिजन. सिंगल मिळेल. सरळ हात मध्ये मोठा फटका का रिव्हर्सिव्हचा का स्विच हिटचा प्रयत्न केला. दॅट इज अ न उलगणारा घोडा असणार, समजल्या पलीकडे आहे. सिंगलने धावसंख्या 43. विटावा 11. 43 धावा लागते तब्बल. समीकरण 10 चेंडू 18. 10 चेंडू 18. सोहम पवार गोलंदाजी मार्गावर. समोर प्रतीक हलकाशा हाताने कट केलाय. सिंगल मिळेल. हे काहीतरी वेगळेपण असेल, एखाद्या चेंडूची वाट पाहेल, निवडक चेंडू घेईल, 2 चेंडूने सामना फिनिश करू शकतो. दॅट इज अ लेव्हली टेम्परामेंट. संयम चांगला आहे. प्रतीक्षा शेवटपर्यंत करतायत. त्यात व्यावसायिक क्रिकेट. चेंडूला येऊ दिला हलक्या दिशेने, फक्त त्याला स्ट्रेअर केला, लेफ्ट कट केला गलीच्या दिशेला. जिथे गोष्टी शर्माने एक सिंगल मिळते. सिंगलने खातं खोलते प्रतीक स्वतःच. एकदा सिंगलने विटावा 11 पुढे जाते 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 61 धावसंख्येला उत्तर देताना डबल 4. 44 रन. 44. 9 चेंडू आणि 17. 9 चेंडू 17 धावा. येते इन रेज. हो टॉप एंडला सब डिसमिसल. कॉटन बॉल सोहम पवार. जाल्यात अडकली मासली मोठी प्रतीकच्या नावाने. परतला 2 चेंडू खेळल्यानंतर वैयक्तिक धावसंख्येवर गडी क्रमांक 6 बाद. 8 चेंडू मध्ये 17 धावांमध्ये काय होईल ते ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी. जबरदस्त पेशन्स ठेवल्या गरजेसने. लवली क्रमांक 3 वर अजूनही अबाधित आहे. नॉट आउट, नॉट फेसिंग वन्स अगेन टू सोहम पवार. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17. 8 चेंडू 17 धावा. 8 गेंदे 17 रन. सोहम पवार गोलीच्या मागावर आपला शेवटचा ओव्हर कोटा क्रमांक 2 मध्ये शेवटचा ऊट टाकताना 8 चेंडू 17 धावा. ओहो फर्निचर डिस्ट्रॅक्ट. जी विकेटची नितांत आवश्यकता होती नवसाती दिवाला. नवसाती दिवा संघाने 30 विकेट मध्ये हासिल केले. सोहम पवार या डेंजरस बॉलरने उजवी एसटी आडवी. गडी क्रमांक 7 बाद विटावा 11. गरजेस जो 3ऱ्या क्रमांकावर आवर झाले तो बाद होताना 7व्या क्रमांकावर. व्हॉट अ लवली बॉलिंग यार. सुपरबली स्पेल सोहम पवार. चल कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये
मुख्य अतिथी कक्षामध्ये कोर कमिटीच्याशी संपर्क साधा. दीपक, माझा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत, त्वरित या. टू कॉन्टॅक्ट विथ द कोर कमिटी ऑफ द नवसाती टीम. समीकरण जाईल काय विकेट मिळवली जी अतिशय काही करू शकला असता गरजेस, आणि तीच विकेटचं फर्निचर डिस्ट्राय उजवी स्टे आडवी केली आणि त्याला मात्र पाडला. हॅट्रिकचा चान्स आहे. रमाई 11 कासेर वडीलच्या गोलंदाजाने हॅट्रिक संपादन केले. हॅट्रिक चान्स टू द सोहम पवार. हॅट्रिक बॉल आहे इथे संधी. ओ थोडा एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या बरेचसे धैर्य होती, गॅप होती, तिथे चेंडू मात्र लँड झाला. हॅट्रिक हुकली पण 2 धावा. क्लासिकल स्पेल. 2 धावा मिळतील. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडू मध्ये 15. व्हॉट अ मॅच यार. आजचा दिवसातला शेवटचा मॅच रंगतदार अवस्थेत, रोमांचक अवस्थेत. बिटाबा 11 वरच्याच नवसाती दिवा 61 धावांचं टार्गेट सेट केलं. त्याला उत्तर देताना 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिटाबा 11 संघाने उत्तर दिले 7 गडी बाद 46. येणारे चेंडू आहेत 6 चेंडू 15. चला जास्त वेळ खर्च करू नका, कारण अंधार पडत चाललेला आहे, प्रकाश अंधुक होत चाललेला आहे. त्याचा फटका दोन्ही संघाला बसू शकतो. याच दिवा संघातील बंडू केनेचा संघ ते रात्रीमध्ये काय जबरदस्त 2 धावा काढल्या आपण प्रत्यक्ष पाहिले, आणि तो निर्णय मात्र थर्ड अंपायरला द्यावा लागलं, कारण अंधार खूपच पडाला होता. बॅकपॅटवर स्टेअर केलं होतं आणि ते 2 धाव पालन करतात. 7 to 9 टू रायडर्स. 6 गेंदे 15. धावसंख्या आहे या वेळेला 46. ओ तो डेफिनेटली असतो द क्वेश्चन. एक धाव महत्वाची आहे. 6 चेंडू आणि 15 धावा कंपल्सरी टार्गेट या स्पर्धेचा नियम आहे. नवसाती दिवा कोलीवाडा आयोजित 2021 थरार. व्हॉट अ मॅच यार. 6 चेंडू आणि 15. लेफ्ट हँड हो काढा की यार, काय तेच तरा चेंडू. पहिला चेंडू आपल्या वर्ग क्रमांक दुसरा मध्ये टाकताना प्रदीप जाधव. व्हॉट अ बॉलिंग यार. 2 लेफ्ट हँड ही जमेची बाजू आहे नवसाती दिवा. भूषण गावंड मात्र या मॅच मध्ये ओट टाकली नाही. रितेशने ओट टाकले. किती ऑप्शन आहेत. हवी झालं गिरीशचं चांगलं ते 3 ओव्हरचं, पण गिरीशने मात्र दुसरं ओव्हर घेतलं नाही. व्हॉट अ कॅप्टन्सी बाय गिरीश सावंत. लवली यार. त्याने भरोसा ठेवला लेफ्ट हँड गोलंदाजावरती. ते घातक नॅचरल आउटस्विंगचा फायदा घेऊ शकतात, ही सोच आहे गिरीश सावंतची. फटका अलाउन द कार्पेट लॉप केलाय. इथे अलाउन द कार्पेट ड्राईव्ह केलाय. तर फंबलिंग परत बॅकअप चांगलं आणि सुरेख याच्यामध्ये बॅकअप करतात गिरीश सावंत. व्हेरी गुड बॅकअप. धाव मिळतील फक्त स्ट्रोक वरती 2. दोन्ही धावसंख्येमध्ये पुढे सरकताना विटाबा 11च्या 48. येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू मध्ये 13. बरोबर ना. 4 चेंडू आणि 13. 4 गेंदे 13 निघालाय. प्रदीप जाधव लेफ्ट हँड उर्दू विकेट. तिसरा चेंडू बॅकफुट स्टे केलाय. उंची जास्ती लांबी कमी. हो इथे अलगद झेल टिपला गेलाय. शॉर्ट पिच मिसेल. गडी क्रमांक 8 बाद. विटाबा 11 संघाचा फलंदाज बाद झाला 8. तुषार बॅक इन पॅव्हिलियन. यावेळेला 2 संघ संपूर्ण गारद केले. रमाई 11 कासेर वडवली संघाने, गर्जना 11 कोपरखेडणे संघाला. दुसरा संघ संपूर्ण गारद गेला. रमाई 11 कोपरखेडणे गारद गेल्यानंतर आराध्य जतीन 11 धारावे सारख्या एकदम दादा संघाला संपूर्ण संघ गारद केला 2 वेळा. बघूया या सामन्यामध्ये होईल का. पण यावेळेला 8 गडी बाद झालेले आहेत विटाबा कोलीवाडा 11 संघाचे. 3 चेंडू 13. प्रदीप जाधव पुढला चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट. इथे मात्र चेंडूला दिशा मिडिल केलं क्षेत्ररक्षण आहे. एकदा फोन केली, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे ऑन द स्टंप थ्रो जरूर आले, पण उशिराने. तोपर्यंत सुरक्षित पोहोचले होते फलंदाज. 2 धाव मात्र फलंदाजाच्या खात्यामध्ये. येणार चेंडू 2 मध्ये 11. व्हॉट अ मॅच यार. 2 इथे मात्र रफ्तार घ्यायला लागेल हवेमध्ये, तरच शक्य होऊ शकतं. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम 2 चेंडू 11. हा चेंडू अतिशय क्रुशल असेल विटाबा कोलीवाडा 11 संघाला, कारण या चेंडू जर डाट गेला तर सामन्यांनो ताबा राखेल नवसाती दिवा. 2 चेंडू 11. या चेंडूवरचा मोठा फटका आला. हा इथे मात्र स्पष्ट झालं सामन्याचे चित्र. 9वा गडी बाद विटाबा कोलीवाडा संघाचा. 9वा गडी बाद. 9 गडी बाद धावसंख्या स्कोर बोर्ड होती. 61 धावसंख्येला उत्तर देताना 50. 11 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 11. काय मॅचला जान आणली होती. गरजेशी चाललेली बॅटिंग, त्याच्यानंतर खारकरचा
हरेंद्र खारकर तो षटकार याने सामन्यामध्ये वापसी करून दिली होती, पण कुठेतरी गोलंदाजी लेफ्ट हँडने मात्र घातक ठरली, बेदकता ठरली. खिंडार पाडला मेमनेन. 2 लेफ्ट हँड सोहम पवार आणि गिरीश ते 3 ओव्हरचं ओव्हर पहिलं ओव्हर. त्याच्यानंतर प्रदीप जाधवची ही जबरदस्त गोलंदाजी यामुळे सामन्यामध्ये परतवलं मी म्हणेन. 1 चेंडू आणि 11 धावा. एक चेंडू आणि 11 धावा. स्पष्ट झालं सामन्याचे चित्र. फटका चांगला आहे, हवेमध्ये चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्रक्षण येता येता चेंडू सीमा पार बीट करून गेला चौकारसाठी. हलक्या धाब्याने मात्र सामना पराभूत होताना, बट गुड ट्राय. चांगला संघर्ष केला मी म्हणेन या मॅच मध्ये. विटाबा कोलिवाडा संघाने एक्सरसाइजचं उत्तर होतं, तर उत्तर देताना अडकलला थोड्या कमी दाबाने. 8 धावसंख्येने मात्र हा सामना पराभूत होताना विटाबा कोलिवाडा. दोघांच्या 19